कार्यक्रम आहे, ज्यामध्ये शिक्षणही आहे आणि ज्यामध्ये रंजनही आहे. म्हणून त्याला आपण मनोरंजन असं न म्हणता ज्ञानरंजन असं म्हणतो. या ज्ञानरंजनामध्ये रंजनाचे क्षण असतात, पण घेऊन जाण्याची गोष्ट नेहमी ज्ञानाची असते. आणि जे या यात्रेमध्ये आधीपासून सहभागी झाले आहेत त्यांनी हा अनुभव घेतला आहे. आज जे नवीन आले आहेत ते यापुढे वेदच्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. या संपूर्ण दिवसामध्ये मित्रमैत्रिणींनो आपण सगळेजण 5 सत्रांमध्ये इतक्या विलक्षण व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून शिकणार आहोत. आजची जी आपली थीम आहे त्या थीम बद्दल, दिल की सुनो या दिमाग की. आपल्या सगळ्यांच्या समोर हा प्रश्न असतो की मला माझे निर्णय घ्यायचे आहेत, ते निर्णय कुठल्या बेसिसवरती, कुठल्या पायावरती मी घेणार आहे, ते आपण ह्या सगळ्या सत्रांच्या मधून शिकणार आहोत. आजचं आपलं पहिलं सत्र जे आहे ते खूप विलक्षण आहे. आपल्याकडे थेट लडाखहून सोनम वांगचुक इथे आलेले आहेत आणि आम्ही सर्व आयोजक मंडळी अगदी कालपर्यंत दुपारपर्यंत आम्हाला टेन्शन होतं. त्याचं कारण असं की खरं सोनमजी हे शुक्रवारीच औरंगाबादेत दाखल होणार होते. शुक्रवारी 11 वाजता सकाळी त्यांची लेहमधून फ्लाईट उडणार होती. काल त्यांच्याकडूनच आम्हाला एक चित्रकथा आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाली की सकाळी 11 वाजता ते विमानामध्ये बसले, ते विमान धावपट्टीवरती आलं आणि अचानकपणे तांत्रिक बिघाड झाला. विमान परत रनवे मधून पाठी गेलं. तांत्रिक बिघाड सोडवण्यात आला. पुन्हा एकदा टेक ऑफची तयारी झाली आणि पुन्हा एकदा तो बिघाड अजून सुधारलेलाच नाही असं कळलं. म्हणून पुन्हा एकदा विमान पाठी गेलं आणि मग विमान कंपनीने सांगितलं की आजची फ्लाईट 24 तास पोस्टपोन झाली आहे. उद्या म्हणजे काल 11 वाजता ही फ्लाईट निघेल. परत ही सगळी मंडळी परत गेली घरी. काल 11 वाजता परत आले तेव्हा एअर इंडियाने सांगितलं की फ्लाईट कॅन्सल झाली आहे. आणि आम्हाला कळलं इथं की फ्लाईट कॅन्सल झाली आहे. आम्ही सर्व आयोजक इकडचा आमचा औरंगाबाद वेदचा ग्रुप सगळेजण म्हणाले आता काय होणार पुढं. म्हणून आम्ही सोनमजींना फोन लावायचा प्रयत्न करतोय, त्यांचा फोन लागत नाही. त्यांच्या संस्थेमध्ये लडाखला फोन केला, लेहला, ते म्हणाले की ते तर निघाले आहेत आणि एअर इंडिया तर म्हणते की फ्लाईट कॅन्सल झाली आहे. नेमकं काय झालंय तर लेहच्या विमानतळावरती आपल्या आर्मीच्या जवानांच्यासाठी एक खास चार्टर्ड फ्लाईट होती. अथक प्रयत्नांनी मला वाटतं त्यांचे आर्मीमधले सरकारमधले सगळे कॉन्टॅक्ट्स वापरून आणि आर्मीच्या लोकांनी ऐकलं म्हणून त्या जवानांच्या संपूर्ण विमानामध्ये फक्त या एका सिव्हिलियनला प्रवेश दिला गेला. आणि लेहमधून ते जे विमान निघालं ते दिल्लीमध्ये पोहोचलं. त्याच्यामध्ये म्हणजे विथ आर्म्ड एस्कॉर्ट ते आले. एकटेच सिव्हिलियन होते त्या अख्ख्या विमानामध्ये आणि ते दिल्लीच्या एअरपोर्टवरती उतरले. दरम्यानच्या काळामध्ये 2-2.5 तासाचा उशीर झालेला होता. पण एअर इंडिया किती चांगली कंपनी आहे बघा की दिल्ली औरंगाबाद फ्लाईटही 2.5 तास उशिरा होती. त्यामुळे काल मला सोनमजी म्हणाले की 2 wrongs मेक अ राईट. त्यामुळे 2 लेट झालेल्या फ्लाईट पण शेवटी ते संध्याकाळी औरंगाबादमध्ये पोहोचले. तेव्हा हा एवढा प्रवास फक्त आपल्यासाठी सोनमजी आज इथं करून आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्या कामाची आपल्याला कल्पना देणारा एक उत्तम स्लाइड शो त्यांनी आणलाय, तो आपण पाहणार आहोत. त्यांचं जे आत्ताचं जगभर गाजणारं संशोधन आहे त्या संशोधनावरची 6 मिनिटाची फिल्म आपण पाहणार आहोत. पुढचं हा तास सव्वा तास तुम्ही सर्वांनी अतिशय लक्षपूर्वक आणि अवधान देऊन जर अनुभवलात तर तुम्ही मला नंतर नक्की सांगाल की तुमच्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा 1 सव्वा तास होता. म्हणून आपण त्यांचं स्वागत करणार आहोत आपल्या वेदच्या परंपरेनुसार गाण्यानी. तुमच्या सर्वांच्या हातामध्ये वेदची पुस्तिका आहे आणि त्या पुस्तिकेमधलं मी रोजच स्वतःशी गावे सॉन्ग ऑफ लाईफ हे जे गाणं आहे ते गाणं आता आपला TCHचा कॉयर आपल्या समोर सादर करणार आहे. मी रोजच स्वतःशी गावे श्वासात मिसळून द्यावे हे सूर नव्या हिमतीचे आर माय फ्रेंड्स इट्स इन मी द सॉन्ग ऑफ लाईफ. टेंडर केअरच्या या आपल्या गायक वृंदासाठी जोरदार टाळ्या होऊ देत.
क्वायर तयार आहेत, सर तयार आहेत. ओके, 1 2 3 4. क्या बात आहे, वा. आपला क्वायर खूप सुरीला आहे आणि आपण या वेदला ऊर्जेचा उत्सवच म्हणतो. गाड्यामध्ये जसं म्हटलंय त्याप्रमाणे या ऊर्जेचा हा उत्सव घेऊन पहा हर अनुभव. अनुभव घेण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत इकडे. सोनम जी, आपका बहुत बहुत स्वागत है वेद के इस मंच पर. और आप सबको मैं बताऊं कि इस साल में ये मेरी चौथी बार है कि मैं सोनम जी के साथ बात करने जा रहा हूं. और इस वेद के व्यासपीठ पर ये रिकॉर्ड है कि लगातार 4 वेद में इस साल सोनम जी यहां आए. लेह से पूना वेद में आए, फिर नासिक वेद में आए, फिर ठाणे वेद में आए और आज औरंगाबाद वेद में आए. तो ये मेरा सौभाग्य मैं मानता हूं कि आपके साथ इतनी गपशप करने का मौका मुझे मिला. आपका बहुत बहुत स्वागत है. ये हमारे औरंगाबाद के जो विद्यार्थी है और पालक है, इनकी एक विशेषता है कि ये लोग बहुत अच्छी तरीके से जो स्पिरिट ऑफ द फैकल्टी है, फैकल्टी जो कहना चाहती है, वो बहुत अच्छी तरीके से एब्सॉर्ब कर पाते हैं. तो ये एब्सॉर्प्शन का अगर कोशेंट निकाला जाए तो औरंगाबाद इस पर 100% यानी 100% एब्सॉर्बिंग कोशेंट है. ये हमारे औरंगाबाद के जो विद्यार्थी है और पेरेंट्स है उनका. हम शुरुआत करते हैं. आपकी कहानी हम सुनना चाहते हैं. सबसे पहले तो मैं बहुत अपनी खुशी इजहार करूंगा. आप सबको नमस्ते. लद्दाख की ऊंचाइयों से और ठंड से, जैसे इन्होंने कहा, मैं जो वेद का काम है उसका यूं कहिए दीवाना हूं, वरना ऐसे खिंचा नहीं चला आता पहाड़ों से हर बार. और जैसे आपने सुना, इस बार तो मैं कहते हैं ना, आसमान को चीर के किसी तरह निकल के आप तक पहुंच पाया. क्योंकि मैं समझता हूं जो ये दिशा निर्देशन युवा पीढ़ी को दे रही है, उसमें उसकी देश को बहुत बहुत जरूरत है, मगर बहुत बहुत कम देखने को मिलता है. और मैं आपका और सभी वेद परिवार का शत शत नमन करता हूं. थैंक यू सो मच. बहुत शुक्रिया. जैसे आपने कहा, आप लद्दाख से आए, ऊंचाइयों से आए.
तो आपका प्रदेश कैसा है? लद्दाख की खासियत क्या है? लद्दाख एक कैसा प्रदेश है? मैं कुछ तस्वीरों में आगे चल के दिखाऊंगा, मगर यूं कहिए हिमालय की ऊंचाई जो हमारे मस्तक है देश की, तो बहुत अलग है, बहुत सुंदर है। भारत सारे जहां से अच्छा है, तो लद्दाख सारे भारत में अच्छा है। और लद्दाख की अपनी एक प्राकृतिक प्रवृत्ति है और इतना बेमिसाल वहां का सौंदर्य है। मैं कल ही एक पुस्तक पढ़ रहा था और वो जो बुक है वो बहुत अच्छी बुक है, आप कभी पढ़ लीजिए। एक मी पुस्तक काल वाचत होतो, ते पुस्तक असं आहे, द लँड ऑफ 7 रिव्हर्स, इट इज द हिस्ट्री ऑफ जियोग्राफी ऑफ इंडिया। और उसमें लद्दाख के बारे में ये बताया गया है कि पूरे दुनिया में ऐसा निसर्ग नहीं है कि जहां आप अपने आप मेडिटेशन में चले जाएं। तो ये ऐसा निसर्ग है कि जो आपको अपने आप मेडिटेशन में चला जाता है। ये वहां पे आपका जन्म हुआ, आपका बचपन कैसा था? जी, मेरा बचपन कुछ अलग सा था। हाँ। आम बच्चों से। वो इसलिए नहीं कि मैं लद्दाख से हूँ। लद्दाख में भी सभी बच्चे जैसे यहाँ जाते हैं, स्कूलों में जाते हैं छोटी उम्र में, पहले 6 साल में, अब तो 3 साल में। मेरा बचपन इसलिए अलग था कि मैं कोई करीब 8.5 साल तक स्कूल कभी नहीं गया। अच्छा। घर पे ही रहा, क्योंकि मेरा गांव जो था कोई 4-5 घरों का गांव था, वहां कोई स्कूल था भी नहीं। तो मैं यूं कहूंगा, मैं उन सौभाग्यशाली बच्चों में से हूं जिनको छोटी उम्र में स्कूल की डांट मार और उन सब से छुटकारा मिला, छुटकारा मिली। तो मेरा बचपन पेंसिल और कॉपी लेके 1 2 3 ABCD में नहीं, बल्कि पेड़ों पे, पहाड़ों पे, नदियों में छलांगे लगाता। अच्छा, लेकिन कुछ आपने सीखा भी, बहुत कुछ सीखा होगा। जी जी जी। ये हमारी गलत धारणा बनी है कि बच्चे स्कूल में जाके कॉपी पेंसिल से सीखते हैं। मस्तिष्क का विकास उस तरह से मेरे विचार में नहीं होता। मस्तिष्क का विकास तो, जैसा एक शेर है, मुझे याद आई जैसे मैं बता रहा हूँ, आपको उर्दू कितनी समझ आती है मुझे नहीं मालूम, शेर है, उसके बाद मैं बताऊंगा। किसी ने कहा, किसी दानिशमंद ने शेख से, शेख यानी कि टीचर, मदरसे के, स्कूल के टीचर से, ए शेख बहुत अच्छी मकतब की फजा, लेकिन मकतब स्कूल को कहते हैं, स्कूल का एनवायरनमेंट, फजा, माहौल, ए शेख बहुत अच्छी मकतब की फजा, लेकिन बनते हैं बयाबा में फारूकी व सुलमानी। हाँ, हाँ। तो क्या मतलब है, आपके स्कूल की पर्यावरण तो अच्छी है शेख साहब, मास्टर जी, मास्टर जी, हाँ, माहौल तो अच्छी है, मगर फारूकी और सुलमानी जैसे बड़े लोग जो फिलोसोफर्स निकले, वो इन 4 दीवारी में नहीं बनते, वो तो रेगिस्तानों में, वो तो बंजर जमीनों में बनते हैं। तो या फिर जैसा मार्क ट्वेन ने कहा, आई हैव नेवर अलाउड माई स्कूलिंग टू इंटरफेयर विद माई एजुकेशन। तो ये स्कूलिंग है, एजुकेशन है, इसको जरा अलग करें तो अच्छा है। तो मेरी एजुकेशन स्कूलिंग में नहीं हुई, मेरी एजुकेशन लेकिन फिर आप स्कूल में गए या नहीं? हाँ, अच्छी बात है। हाँ, तो 8.5 तक तो कहीं नहीं गया, मगर मेरी माँ मुझे अपने भाषा में, लद्दाखी भाषा में पढ़ना लिखना सिखाने लगी, उतना जितना कि मैं उनके साथ कहीं गया तो पत्र व्यवहार कर सकूं। हाँ। और फिर क्योंकि मस्तिष्क का विकास होता है और ज्यादा होता है जब बच्चे को छूट दी जाए, डांट और फटकार और निंदा नहीं हो, उसका अंदर की जो आग है वो ना बुझ जाए, तो उससे